नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. लोकसभेचे निकाल सगळे आता जाहीर झालेत आणि सांगलीमध्ये आता सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील हे प्रचंड मताधिक्याने निवडून आलेत. मला वाटतं एक महिन्यापूर्वी दिल्लीचे पत्रकार आले ते पुण्यामध्ये, त्यांनी माझी मुलाखत घेतली होती. त्यावेळेला मी हा अंदाज व्यक्त केलेला होता, कारण ते वातावरण तापत निघालं होतं. आणि भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार विलासराव जगताप असतील, अजितराव घोरपडे असतील, हे सगळेजण एक एक भारतीय जनता पक्षामधला जो अंतर्गत असंतोष उफाळून येत होता, त्याच्यावरनं विशाल पाटील हे लाखाच्या मताधिक्यानं तरी येतील हे मी स्टेटमेंट केलेलं होतं. आणि ती क्लिप आज बघायला मिळेल नाही तुम्हाला. असो, पण आज विशाल यांचं मनापासून अभिनंदन. कारण अपक्ष उभारायचं आणि एवढं मताधिक्य मिळवायचं हे सोपी गोष्ट नाही आहे. अर्थात दादांची पुण्याई म्हणा, त्यानं केलेले कष्ट म्हणा, आणि ही मदत ज्या ज्या लोकांनी केली, संजय काकांचं निष्क्रिय कारभार असेल, अँटी इन्कमन्सी प्रकार असेल, काही असेल, पण विशाल पाटलांनी यश चांगलं मिळवलं, त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. आता आहे ती पुढची आव्हान आहे. विशाल पाटलांना खरोखर काँग्रेसनं त्यावेळेला हट्टानं जर का उमेदवारी दिली असती तर बरं झालं असतं, हे आता म्हणायचं. परंतु आता विशाल पाटील, आता वरचं वातावरण दिल्लीतलं बघितलं तर नरेंद्र मोदी पंतप्रधान कसे तरी बनतील असं आत्ता तर चित्र दिसतंय. आता आणि काय काय राजकीय दिल्लीत खेळ्या होतील पण विशाल पाटील हे अपक्ष आहेत, आत्ता महाविकास आघाडीचे नाहीत. आणि राजकारणात सत्याला महत्त्व नसतं, मुत्सद्देगिरीला महत्त्व असतं. त्यामुळे विशाल पाटील ही भूमिका काय घेणार पुढच्या काळात? आता म्हणतात मी काँग्रेसचा आहे, महाविकास आघाडीचा आहे, पण अधिकृत आहे का अजून? तसं नाही. मिरजेतनं सुद्धा त्यांना लीड आहे, 25,000चं लीड आहे. आणि मिरज पॅटर्न, मिरजेचे नगरसेवक काय असतात, कुठल्या पक्षात असतात, कधी कुठल्या पक्षात जातात, कोणाला माहीत पण नसतं. म्हणजे त्यांची ती कलाच आहे म्हटलं पाहिजे, आणि ते सत्तेत असतात, हे त्यांचं कौतुक आहे. आता सुरेश आवटी बापू कर्तबगार व्यक्तिमत्व आहे. त्याच्याबरोबरचे असलेले सगळे नगरसेवक, तिथले नेते मंडळी, हे सगळ्यांचे विचार घेणार ना विशाल पाटील? का घेणार नाही? एकतर्फी निर्णय करणार आहे कुठला? नाही करणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं विश्वजित कदम यांनी जी ताकद दिली विशाल पाटलांना, खरोखर कौतुकास्पद आहे. आणि त्यांनी तसं उघड बोलूनही दाखवलं होतं, आणि ते आज यशस्वी झालेत. अभिनंदनास तेही पात्र आहेत. कारण त्याच्यामध्ये खरं लढा कुठला आहे? जयंत पाटील विरुद्ध विश्वजित कदम आणि विशाल पाटील. दादा गट विरुद्ध बापू गट, हे काही लपलेलं नाही. आणि आज दादा गट हा यशस्वी झालेला आहे, दादा गट विजयी झालेला आहे. दादा गटाचं अभिनंदन. आता बापू गट काय करणार, जयंत पाटलांची भूमिका काय असणार, हे नंतरच्या खेळ्या होत राहणार, कारण आगामी विधानसभेच्या निवडणूक आहेत. परंतु आत्ता प्रामुख्यानं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर विशाल पाटलांना सुद्धा वर्ण आमिष दाखवण्याचे प्रकार होणार आहेत. अशा वेळेला विशाल पाटील काय करणार? कारण केंद्रात जी सत्ता असेल आणि त्याच्यात जर का आपण असू तर आपल्याला निश्चितपणानं जास्तीत जास्त मदत होते आणि भागाचा विकास होतो. विशाल पाटलांना मंत्रिपदाची सुद्धा ऑफर दिली जाईल, काही सांगता येत नाही. मग ती स्वीकारणार का? काँग्रेसला रामराम करणार का? काँग्रेस सत्तेवरच येणार नसेल, 5 वर्ष असंच बसणार असेल का? ती विधानसभेच्या दृष्टिकोनातनं बाबा विधानसभेत आपली सत्ता येणार आहे तर नाही आपण जायचं, अशी भूमिका घेणार. कारण आता तसं होऊ शकतंय. महाविकास आघाडीला जे घवघवीत यश मिळालं आहे ते बघितलं तर नक्कीच पुढच्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकू शकतो, पण ती एकत्र राहिली तर. कारण आता परत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पक्ष फोडाफोडी वगैरे हे प्रकार नेहमीसारखे चालू होणार आहेत. त्यातले आमिष दाखवली जाणार आहेत, त्याला बळी कोण पडतील? कारण आज विलासराव जगतापसुद्धा अजून भाजपमध्ये आहेत, त्यांचा राजीनामा कुठं मंजूर केला आहे अजून? आणि त्यांची मदत झाली नाही का विशाल पाटलांना? झाली आहे. त्यामुळं आत्ता खरं गणित हे कळणार आहे, विशाल पाटलांची भूमिका काय राहणार. ते अपक्ष आहेत, महाविकास आघाडीचे नाहीत. आणि सगळ्यांची ती बाकीच्या नेते मंडळींचं सगळ्यांचे विचार काय काय येतात ते आता आगामी काळात आपल्याला दिसेल. पण नक्कीच
विशाल पाटील ही पुढची भूमिका काय घेतील याच्यावर बरंचसं काही अवलंबून असलेलं आहे. आपल्या घरात मंत्रिपद यावं असं वाटत असेल तर ते भारतीय जनता पक्षामध्ये जातीलही, असंही काही राजकीय निरीक्षक बोलतात. पण मला विचारलं तर विश्वजित कदम जो निर्णय देतील, विश्वजित कदम जी भूमिका घेतील, त्या भूमिकेशी विशाल पाटील ठाम असतील असं आत्ता म्हणायला हरकत नाही. परंतु विशाल पाटील दादा घराण्याचं, दादा कुटुंबियांचं मनापासून अभिनंदन. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.